सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। आजच्या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा सभेवरचं आपलं कंट्रोल निर्विवादपणे सिद्ध केलं। सत्ताधारी पक्षातील आमदार सुभाष देशमुख, त्याच पद्धतीनं आमदार समाधान आवताडे, तसेच आमदार राजेंद्र राऊत हे जे काही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते मुद्दा सोडून बोलत असताना त्यांना मध्येच थांबवून त्यांना बसायला भाग पाडलं। पालकमंत्र्यांनी आपला सभेवरचा कंट्रोल पुन्हा एकदा सिद्ध केला आणि एकाही आमदाराला विषय सोडून बोलू दिलं नाही। एवढंच नव्हे तर अधिकाऱ्याला देखील खडसावलं। त्यामुळं पालकमंत्र्यांचा सभागृहातला कंट्रोल कौतुक करण्यासारखा होता। म्हणूनच 842 कोटींच्या कामाला अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात मंजुऱ्या मिळाल्या आणि इतर विषयांचीच बराच वेळ चर्चा चालली। त्या चर्चेमध्ये पालकमंत्र्यांनी थेट महत्त्वाची उत्तर देऊन सगळ्याला शांत केलं। त्यानंतर पत्रकार परिषद झाली। पुन्हा एकदा साहजिकच पत्रकारांनी प्रश्न विचारला। खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जे काही वारंवार आरोप केलेत की आम्हाला निधी दिला जात नाही, एनडीएचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आणि समान निधी वाटपावरून जो काही आरोप प्रत्यारोप सुरू आहे, एवढंच नव्हे तर धैर्यशील मोहिते पाटील गटाचे सचिन पवार यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका देखील याबाबत दाखल केली आणि 22 जुलै रोजी जिल्हा प्रशासनानं याबाबत कोणत्या लोकप्रतिनिधीला किती निधी दिला याचा सविस्तर आराखडा देण्याचे आदेश दिले। हा साहजिक प्रश्न पत्रकारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारला आणि जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेतून जाता जाता एक कागद बाहेर काढला आणि सविस्तरपणे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मतदारसंघात किती कोटी रुपये खर्च केले याचा पाढाच वाचून दाखवला। ऐका, पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय या दोनही मतदारसंघात किती कोटी रुपयांची कामं मंजूर केलेत हे सविस्तरपणे सांगितले। ऐका हे पालकमंत्र्यांचं निवेदन। करमाळ्याला 38 कोटी रुपयाचा निधी दिला आपण, माढ्याला 62 कोटी रुपयाचा निधी दिला आपण, पंढरपूरला साधारण 55 आणि 18 दोन मतदारसंघामध्ये विभाग होतो लोकसभेच्या, 55 आपल्या सोलापूर विभागात दिला आणि 18 कोटी रुपये माढ्यात त्यांचा जो भाग आहे तो तिकडे दिला आहे। माळशिरसला साधारण 80 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे, सांगोल्याला 84 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे, सोलापूर उत्तर आणि हा जो आपला पट्टा आहे साधारण त्यामध्ये तो 189 कोटी रुपयाचा निधी दिला आहे, जो तुमच्या या जिल्ह्यामध्ये। पण त्यामध्ये बाकीचाही निधी आहे, शहर तिथे येत असल्यामुळे त्या शहरातल्या योजनांचा निधी त्यात अतिरिक्त येतो। दक्षिण सोलापूरमध्ये 45 कोटी रुपयाचा निधी दिला आहे, पंढरपूर अक्कलकोटला 70 कोटी रुपयाचा निधी दिला आहे, मोहोळमध्ये 57 कोटी रुपयाचा निधी दिला आहे। लोकसंख्येच्या हिशोबाचा विषय आहे। मंगळवेढ्याला जवळजवळ 52 कोटी रुपयाचा निधी दिला आहे आणि आदरणीय खासदार महोदया ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या मतदारसंघाला 471 कोटी रुपये DPDCतनं दिलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये। आणि माढा मतदारसंघाचा जो विषय आहे त्यामध्ये 284 कोटी रुपये माढा मतदारसंघाला दिलेले आहेत। त्यामुळं उलटा आपण जर समांतर वाटप केलं तर ह्याच्यातले 150 कोटी रुपये काढून तिकडे टाकायला लागतात। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.